नमस्कार, मी सचिन शिंदे। आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणारं महाराष्ट्र लाईव्ह हे यूट्यूब चॅनल। आपल्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे। तडीपार केलं असताना शहरात येऊन गुन्हा करण्यासाठी पिस्टल आणि 3 जिवंत काडतुसे बाळगलेल्या गुन्हेगाराला सिंहगड रोड पोलिसांनी जेरबंद केलं। खंडू उर्फ पॅडी मेहत्रे असे या गुन्हेगाराचे नाव आहे। सिंहगड रोड पोलीस ठाण्यातील तपास पथकातील पोलीस अधिकारी अंमलदार हे पेट्रोलिंग करत असताना 24 मार्च रोजी पोलीस अंमलदार राहुल ओलेकर विनायक मोहिते यांना त्यांच्या बातमीदाराकडून माहिती मिळाली की तडीपार गुंड खंडू मेहत्रे हा शहरात आला असून तो हिंगणे येथील शशी तारा प्रतिष्ठानच्या कार्यालयाच्या मागील मोकळ्या जागेत थांबला आहे। पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तेथे जाऊन पाहणी केली तेव्हा खंडू मेहत्रे हा दिसला। पोलिसांना पाहून तो निघून जाऊ लागला तेव्हा पोलिसांनी त्याला पकडले। त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 40,000 रुपयांचे गावठी पिस्टल आणि 3,000 रुपयांच्या 3 जिवंत काडतुसे आढळून आली। सिंहगड रोड पोलीस ठाण्यात त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तपास पथकातील पोलीस अंमलदार गणेश झगडे यांना बातमीदाराकडून बातमी मिळाली की रेकॉर्डवरील तडीपार गुंड शुभम उफाळे हा घरी आला होता आणि या बातमीनुसार पोलिसांनी त्याच्या घरावर छापा घातला। शुभम उफाळे याला ताब्यात घेतले। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी यूट्यूबवर महाराष्ट्र लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा।